साहित्य असेल ती उजव्या बाजूला ठेवा. तुमची उजवी बाजू इकडे आहे. उजवा हात पहा, उजवा हात. हा, बसा खाली. माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. कर्मवीरांचे ज्ञानपीठ हे शक्तिपीठ ही ठरते आहे. शाहू फुल्यांचे समानतेचे तत्व मानसी मूर्ते आहे. धर्म जातीच्या पाद गांधींचे मूल्य मानवी जपतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. साठी लेणी मोडून लक्ष्मी वहिनी झाली आई. कमवा आणि शिका मंत्र हा तरुणाईला प्रेरक होई. स्वावलंबी वृत्ती ठेवून ज्ञान साधना करतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. दलितांसाठी अण्णा तुमची झिजली चंदन काया. अनाथ जीवा सदा लाभली मातृहृदयी तुमची माया. शून्यामधल्या नवसृष्टीचा निर्मिक तोही ठरतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा.
जावा, प्रबोधनाची पहाट व्हावी. इथे लाभले पंखले उनी, उंच भरारी नभात घ्यावी. प्रतिभाशाली बहुजनांचा वेलू गगनी चढतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. पानं फाटून जातात. पण तेच जर एखाद्या लिंबाच्या झाडाच्या जवळ, कडुलिंबाच्या झाडाजवळ चंदनाचं झाड असेल तर त्या कडुलिंबाला सुद्धा चंदनाचा सुगंध प्राप्त होतो. असंच संगतीमुळे आपण पाहिलं इतिहासात तर प्रभू रामांच्या संगतीमध्ये हनुमान घडले, श्रीकृष्णाच्या संगतीमध्ये अर्जुन हा धनुर्धर योद्धा होऊ शकला आणि आपण सुद्धा समृद्ध होऊ शकतो ते आपल्याला लाभलेल्या आजच्या आपल्या मान्यवरांच्या संगतीमुळे. आपण पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांमध्ये सर्व मान्यवरांचं स्वागत करूया आणि सर्व मान्यवरांचा परिचय आणि स्वागत त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी आमंत्रित करतो आपल्या प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री शिवाजीराव लंके साहेब, आजीव सदस्य, रयत शिक्षण संस्था सातारा. बेटे बेटे सावधान, सगळ्यांच्या चाव्या माझ्याकडे आहेत त्यामुळं तोंड बंद. रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाचं वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ आज या ठिकाणी संपन्न होत आहे. या समारंभाचे सन्माननीय अध्यक्ष, या शहराचे माजी आमदार, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य आणि आमचे मार्गदर्शक सन्माननीय दादाभाऊजी कळमकर साहेब, त्यांच्या हस्ते आपल्याला सन्मानित व्हायचं असे प्रमुख अतिथी न्यू लॉ कॉलेजचे प्राचार्य सन्माननीय तांबे साहेब, त्याचप्रमाणे आपल्या नगर शहरातील शासकीय पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य सन्माननीय कर्डिले साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमच्या संस्थेचे जनरल बॉडी सदस्य आणि नगर शहराचे माजी महापौर सन्माननीय अभिषेकजी कळमकर साहेब, रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य सन्माननीय शिवाजीराव भोर, त्याचप्रमाणे नंदरावजी पांडुळे साहेब, प्राध्यापक अर्जुनरावजी पोकळे साहेब, अनिलरावजी साळुंके, त्याचप्रमाणे आमच्या रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे सन्माननीय इन्स्पेक्टर कन्हेरकर साहेब आणि शाळेच्या सल्लागार समितीचे सदस्य सन्माननीय विष्णुपंत म्हस्के साहेब, शामराव व्यवहारे साहेब, कैलासजी मोहिते साहेब, आमच्या माध्यमिक विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य ठुबे सर, प्राचार्य नरवडे सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पालक बंधू भगिनी, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनो, खरं म्हणजे 2 वर्ष कोविड कालावधीमुळे कोणताही कार्यक्रम आपल्याला घेता आला नाही आणि कोविड कालावधीनंतरचा सगळ्यात मोठा कार्यक्रम हा स्नेहसंमेलनाचा आज आपण या ठिकाणी घेत आहोत. या समारंभाचं प्रास्ताविक आणि प्रमुख अतिथींचा परिचय करून देण्यासाठी मी आपणासमोर उभा आहे. या विद्यालयाची स्थापना 1990 साली या शहरामध्ये झाली. आज या विद्यालयामध्ये सुमारे 452 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत
पहिली ते चौथीपर्यंतचे एक वर्ग आणि बालवाडीचा एक असे 5च वर्ग या विद्यालयामध्ये आहेत. 452 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शिकवणीनुसार आम्ही या बहुजन समाजातील सर्व विद्यार्थ्यांना या विद्यालयामध्ये प्रवेश देत असतो. विद्यालयाची प्रगती ही अतिशय चांगली असल्यामुळे नगर शहराच्या विविध भागामधून, म्हणजे नगर शहराचे जे काही उपनगर आहेत, सारसनगर असेल, दरेवाडी असेल, वाकुडी असेल, मेहकरी, केडगाव, त्याचप्रमाणे अकोळनेर, सोनेवाडी, आदर्शनगर, कल्याण रोड, नागापूर, पाईपलाईन रोड, अगदी पारनेर तालुक्यातील भाळवणी या ठिकाणावरून सुद्धा विद्यार्थी या विद्यालयामध्ये शिक्षण घेण्यासाठी येतात. सन्माननीय रयत शिक्षण संस्थेचे माजी ऑडिटर काळेसाहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांचंही या समारंभात स्वागत करतो. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय अभ्यासक्रमाबरोबर विविध उपक्रम विद्यालयामध्ये राबवले जातात आणि म्हणून सन 2022-23चा उपक्रमशील शाळा हा पुरस्कार रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर भागामध्ये आपल्या विद्यालयाला मिळाला ही शाळेच्या दृष्टीनं भूषणावह बाब आहे. विद्यार्थ्यांच्या अंगी स्वच्छतेविषयी जाणीव जागृती व्हावी आणि स्वच्छ सुंदर शाळे स्पर्धेमध्ये आमच्या प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला आणि उत्तर विभागामध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक सन 2020 साली आपल्याच विद्यालयाला मिळालेलं आहे. ही सुद्धा आणखी एक भूषणावह बाब आहे. इयत्ता पहिलीपासून स्पर्धा परीक्षांची विशेष तयारी विद्यालयात जे शिक्षक आहेत ते अतिशय चांगल्या प्रकारची तयारी करून घेतात आणि त्यामुळं मागील वर्षी या शहराच्या, जिल्ह्याच्या नव्हे तर राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थी येणारी शाळा कोणती असेल तर ती लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळा आहे. मंथन परीक्षा जी आहे त्या परीक्षेमध्ये विद्यालयाचे 62 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आणि तो सगळ्यात उच्चांक आहे. कोणत्याही शाळेने तो रेकॉर्ड मोडलेला नाही. हे काम करत असताना विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेमध्ये चित्रकला स्पर्धा असतील, रंगभरण स्पर्धा असतील, वक्तृत्व स्पर्धा असतील, निबंध स्पर्धा असतील किंवा आम्ही पाढेपाठांतर मुलं करत नाहीत म्हणून पाढेपाठ करा आणि मेडल घेऊन जा. पाढेपाठ करायचे म्हणून दाखवायचे, जागेवर त्याला मेडल सन्मानपूर्वक दिलं जातं. त्यामधून सुद्धा विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते आणि त्यांचे पाढे त्या ठिकाणी पाठ होत आहेत. असे विविध उपक्रम विद्यालयामध्ये राबवले जातात. संस्थेचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषी मंत्री, या देशाचे नेते सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 92व्या वाढदिवसानिमित्त विद्यालयामध्ये आमच्या या छोट्या छोट्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या खाऊच्या पैशामधून वर्गणी जमा केली आणि नगर शहरातील अनाम प्रेममध्ये जे अंध विद्यार्थी आहेत त्यांना 100 स्वेटरचं वाटप केलं. त्याच्यामध्ये आमच्यावर प्रेम करणारे सन्माननीय दादाभाऊजी कळमकर साहेब यांनी सुद्धा त्यांच्या ग्राहक भांडारमधून मोठी मदत आम्हाला त्या ठिकाणी केली आणि हा कार्यक्रम आपल्याला त्या ठिकाणी यशस्वी पार पाडता आला. अशा विविध उपक्रमांमुळे शालेय गुणवत्ता, सुयोग्य नियोजन यासाठी शाळेला 2021मध्ये 3 वर्षासाठी ISO मानांकन प्राप्त झालेलं आहे. ही सुद्धा विद्यालयाच्या दृष्टीने अतिशय भूषणावह अशा प्रकारची बाब आहे. वर्षभरामध्ये विद्यार्थी विविध उपक्रमांमध्ये, स्पर्धेमध्ये सहभाग घेतात, त्याच्यामध्ये यश मिळवतात आणि या विद्यार्थ्यांचं कुठंतरी कौतुक झालं पाहिजे म्हणूनच आजच्या या पारितोषिक वितरण समारंभाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा कार्यक्रम जो आहे याच्यामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे, सर्व पालकांना आणि मान्यवरांना मी सांगू इच्छितो की आज जे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत त्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये 100% विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे. मग त्या कार्यक्रमामध्ये त्याला जरी त्या येत नसलं काही तरी पण स्टेजवर येण्याचं मात्र त्याला या ठिकाणी येता येणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमामध्ये भाग घेतलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव तर मिळतोच, व्यासपीठावर येण्याची वेगळी संधी मिळते. म्हणून 100% विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे. आम्ही आपला या ठिकाणी प्रास्ताविकामध्ये जास्त वेळ घेणार नाही. आमच्या या निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेले जे मान्यवर आहेत त्यांचा मी थोडक्यात आपणाला परिचय करून देणार आहे आणि त्यांचं स्वागतही करणार आहे.
विद्यार्थी मित्रांनो, अतिथी देवो भव, अतिथी अर्थात पाहुणा आणि पाहुणा हा देवच असतो. आजच्या समारंभाचे प्रमुख अतिथी आपल्या नगर शहरामधील अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचं जे न्यू लॉ कॉलेज आहे त्या कॉलेजचे सन्माननीय प्राचार्य सन्माननीय तांबे साहेब, त्यांचं मूळ गाव गोरेगाव तालुका पारनेर. भारतामध्ये न्यायव्यवस्था ही सर्वोच्च स्थानी आहे आणि ही न्यायव्यवस्था सर्वांच्या हक्काचं संरक्षण करते. वकील त्यांच्या पक्षाची बाजू मांडतात आणि न्यायाधीश न्याय देतात. अशाच वकील आणि त्यातून पुढे न्यायाधीश घडवणारी संस्था म्हणजे अहमदनगरचं नामांकित न्यू लॉ कॉलेज आणि त्याची समर्थपणे धुरा सांभाळणारे सन्माननीय तांबे साहेब आपल्या या छोट्याशा शाळेच्या छोट्याशा समारंभासाठी उपस्थित झाले. मी त्यांचं या समारंभामध्ये स्वागत करतो आणि समारंभाचे अध्यक्ष सन्माननीय दादांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करावा. सन्माननीय तांबे साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होत आहे. सन्माननीय मस्के साहेब, शामराव व्यवहारे साहेब यांचाही या ठिकाणी शुभे सरांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. व्यासपीठावर उपस्थित असलेले प्राचार्य नरोडे सर, मस्के साहेब, त्याचप्रमाणे उत्तर विभागाचे इन्स्पेक्टर सन्माननीय कनेरकर साहेब यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. स्कूल कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय ज्ञानदेवरावजी पांडुळे साहेब यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. सर्वच मान्यवरांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होत आहे. उपस्थित असलेले आजच्या समारंभासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांचं मी पुनश्च एकदा स्वागत करतो. विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी सन्माननीय अभिषेकजी कळमकर साहेब यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. मी प्राचार्यांना विनंती करतो की त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझे प्रास्ताविक आणि परिचयाचे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर.
विद्यार्थी मित्रांनो, मला माहीत आहे तुम्हाला फार उत्सुकता आहे. फक्त एक 15-20 मिनटं तुम्हाला शांतता राखायची आहे. मी आता विनंती करतो माननीय श्री ज्ञानदेवजी पांडुळे साहेब, जनरल बॉडी सदस्य, यांनी आपल्या सर्वांचं स्वागत करावं. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष बेटे बेटे सावधान, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी आमदार, सध्याचे रयत शिक्षण संस्था मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य मान्य दादाभाऊजी कळमकर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी लॉ कॉलेजचे प्राचार्य आमच्या पारनेर तालुक्याचं भूषण तांबे साहेब, तसेच दुसरे अतिथी प्राचार्य कर्डिले साहेब, जे आपल्याकडं नगरला पॉलिटेक्निक कॉलेज आहे त्याचे ते प्राचार्य आहेत, आणि सर्व विचारपीठ आमचे सहकारी पोकळे सर, बोरसाहेब, अभिषेक भाऊ, संपूर्ण विचारपीठ उत्तर विभागाचे अधिकारी कनेरकर सर, विद्यार्थी मित्रो, मी बोलणार नाही, फक्त पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी उभा. मी आपल्या पाहुण्यांना सांगू इच्छितो की आमची प्राथमिक शाळा नगर शहरातली एकदम उच्च दर्जाची शाळा आहे. गुणवत्तेने नगर शहरात तिने नाव कमवलेलं आहे. आणि विशेष म्हणजे आमच्याकडे बहुजन समाजातील, दलित, मुस्लिम, मागासवर्गीय समाजातील मुलं असून, शेतकरी समाजातली मुलं असूनसुद्धा गुणवत्तेने जिल्ह्यात ते स्कॉलरशिप असो, कुठल्याही गुणवत्तेचे परीक्षा असो, त्याच्यात 1 नंबरला ते विद्यार्थी येत असतात. मी पालकांनाही आवाहन करतो की आपलं सहकार्य असतं. आमच्या शिक्षकांना खरं तर आपण साथ द्यावी. शिक्षकाला कधी कधी विद्यार्थ्यांना मारावंच लागतं, परंतु सध्याच्या काळात पालक फार अग्रेसिव्ह येतात की आमच्या विद्यार्थ्याला का मारलं, आमच्या याला का शिक्षा केली. परंतु ते शिक्षक आपल्या पाल्य चांगला घडावं यासाठी ते शिक्षा करत असतात. तरी आपल्या शाळेला, आमच्या शिक्षकाला, आमच्या संस्थेला आपण सहकार्य करावं एवढीच विनंती करण्यासाठी मी इथं उभा आहे. मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय करवीर. धन्यवाद पांडुळे साहेब. यानंतर आपल्या कार्यक्रमामधील मान्यवर माननीय श्री अर्जुनराव पोकळे साहेब, जनरल बॉडी सदस्य, रयत शिक्षण संस्था सातारा, यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या विभागातर्फे, शाळेतर्फे आणि संस्थेतर्फे मी आपलं अतिशय मनापासून स्वागत करतो. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य आमदार, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, मॅनेजिंग काउन्सिल सदस्य, रयत शिक्षण संस्था, माझे मित्र तांबे सर, माजी महापौर अभिषेक कळमकर, तसेच मंत्री पांडुळे, कर्डिले साहेब, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय सदस्य. वेळेअभावी प्रत्येकाला कमी बोलायचं, परंतु पालक जास्त असल्यामुळं मी बोलण्यासाठी 1-2 मिनिट उभा आहे. मित्र, मला माहिती आहे ह्या जीवनात, शाळेच्या जीवनात पारितोषिक, स्पर्धा, स्नेहसंमेलन आणि हे करण्याचं अतिशय महत्त्वाचं आणि मोठंही असतं. हे एक असं व्यासपीठ असतं की आपण सगळ्या विद्यार्थ्याला इथं येऊन संधी देतो. त्यातून हुशार शिक्षक त्या मुलात काय कलागुण आहेत आणि काय विकसित करावं हे शिक्षकांनी शिकण्यासाठी आणि मुलांची करेक्ट परीक्षा घेण्यासाठी त्यात काय कलागुण आहेत त्यासाठी हे वाव दिलेला असतो. मित्र, प्राथमिक शाळेबद्दल बोलायचं म्हणलं तर किंवा समाजामध्ये जर शिक्षणाबद्दल बोलायचं म्हणलं तर आज अशी परिस्थिती झालेली आहे. अहमदनगर शहरामध्ये पूर्वी नगरपालिकेच्या उत्कृष्ट शाळा होत्या. आय एम स्पीकिंग अबाउट द एज ऑफ नियरली 30 or 40 years बॅक. 13 नंबर, 14 नंबर, 19 नंबर अशा बऱ्याचशा शाळा होत्या. परंतु दुर्दैवाने काय झालं, काळाच्या ओघात सरकार शिक्षणातून त्याचं अंग काढून घ्यायला लागलं. बाहेरच्या कॉम्पिटिशन आलं, नॉन ग्रँटची कॉन्सेप्ट आली आणि सरकारने नगरपालिकेच्या शाळा जवळजवळ बंद झाल्यासारख्या झाल्या. आता समाजात 2 वर्ग तयार झाले, एक अहिरेचा आणि एक नाहिरेचा. बहुजन समाजाचे मुलं हुशार जरी असले तरी त्यांना शिक्षणाची संधी मिळायला प्रायव्हेट शाळेत, ॲज अन एक्झाम्पल कॉन्व्हेंट स्कूल आहे, डून स्कूल आहे, इंटरनॅशनल स्कूल आहे, अशा बऱ्याचशा शाळा असतात. त्यांचे नावं बी असे असतात की भारी भारी नावं असतात, आपल्याला त्याचं नावं कळत नाही कुठलं नाव दिलेलं आहे. आपलं एज्युकेशन कमी असल्यामुळं आईबापाला वाटतं की नाव भारी आहे म्हणजे ही शाळा भारी आहे, डोनेशन जास्त घेतात म्हणजे ही शाळा भारी आहे. पण शाळेत मास्तर कसा आहे ह्याची चौकशी आपण करत नाही. नीटली ड्रेस अँड व्हॉट वी आर सेईंग व्हेरी गुड व्हेकल्स प्रोव्हाइडिंग अँड वेल डिसिप्लिन हे शाळेतच देतात.
आणि त्या शाळात लोक अट्रॅक्ट होतात खऱ्या ज्ञानाकड, खऱ्या शिकवणाकड ते आकर्षित होत नाही. ते शहरातलं चित्र आहे. पर्याय लोकांना उपलब्ध झाले. पर्यायाच्या बाबतीत तुम्हाला सांगितलं तर मनुष्याचा स्वभाव कसा असतो, इथं मिळतं का तिथं मिळतं का. 1-2 मिनिट जास्त घेतो म्हणजे तुमचं लक्ष येईल. मी एक जोक सांगतो. जर तुम्ही कधी तुमच्या घरच्या माणसाला लेडीजला घेऊन जर साडी पसंतीला गेलात आणि तुम्ही बाहेर थांबलात आणि ती साडी सिलेक्ट करायला लागली, हे दाखवा हे दाखवा हे दाखवा, आणि एक 15-20 मिनिटानंतर अर्ध्या तासानंतर तिला सिलेक्ट होत नाही, ती शेवटी एक साडीचा पदर धरती आणि म्हणती ही काढा. तो सेल्समन म्हणतो मॅडम ही तुम्हीच अंगावर घातलेल्या साडीचा पदर आहे. म्हणजे आपल्याकडं जर सिलेक्शन जास्त असलं तर आपलं कन्फ्युजन जास्त वाढतं. त्यासाठी आपण सिलेक्शन करताना मुलाला प्रायमरी लेवलवर डेव्हलपमेंट होत असताना आपुलकीनी बहुजन समाजाची सर्वाला समान ट्रीट करणारी, सर्व एका थरातली मुलं असते ना असे आणि उत्कृष्ट शिक्षक असणारी अशी शाळा आपण निवडणं अतिशय काळाची गरज आहे. नुसत्या जाहिरातीला फसून आपण जाऊ नये. पालक उपस्थित आहेत म्हणून पालकासाठी म्हणून स्पेशली सांगतो. ह्या संस्थेमध्ये कर्मवीर अण्णांनी जी संस्था सुरू केली 100 वर्षाची होऊन गेलेली आहे, ही बहुजन समाजाची तळागाळासाठी गोरगरिबाची उपेक्षिताला इक्वल संधी शिक्षणात मिळत नव्हती म्हणून त्यांनी ही संस्था उभी केलेली आहे. ह्या संस्थेचं रेकॉर्ड आशिया खंडात 1 नंबरची संस्था आहे. इथं सर्व गोष्टी व्यवस्थितपणे शिकवल्या जातात. त्यामुळं ही संस्था नावारूपाला आलेली आहे. आता लंके सरांनी जो अहवाल दाखवला आणि आपण जे नवीन नवीन नावं ह्या शाळेतलं असतो, जी शाळा एका छोट्याशा कापड बाजारातल्या 10-15 खोलीच्या रूममध्ये भरती, आमच्याकडं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर नसेल पण आमच्याकडं क्वालिटेड शिक्षक आहेत. अगदी प्राथमिक शाळेचा शिक्षक हा त्याला नुसता शिक्षक म्हणून जमत नाही, त्याला पाल्याचा आई वडील व्हावं लागतं. ही शुड बिहेव ॲज अन पेरेंट ऑफ दॅट किड असं त्याला शिकवावं लागतं. हे काम अवघड आहे. कॉलेजला शिकवणं, शाळेला शिकवणं सोपं काम आहे. प्रायमरीला शिकवणं म्हणजे त्याचे आई वडील व्हावं लागतं, त्याचं पालक व्हावं लागतं, इतकं त्रास घेऊन शिकावं लागतं. त्यांनी एवढे मुलं मेरिटमध्ये आणले, हे करणं हे अतिशय कौतुकास्पद आहे. मी त्यांचं आणि स्थानिक स्कूल कमिटीचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो. तुमचा जास्त वेळ घेत नाही, मला बोलायची संधी दिली याबद्दल सर्व संयोजकाचे आभार मानतो. थांबतो. धन्यवाद पोकळे साहेब. यानंतर आजच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असणारे माननीय प्राचार्य बाळासाहेब कर्डिले साहेब यांना विनंती आहे की 2च मिनटं. आपल्या पारनेर नगर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय निलेशजी लंके साहेब यांचे वडील ज्ञानदेवजी लंके साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी या समारंभामध्ये त्यांचं स्वागत करतो आणि सन्माननीय पांडोळे साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करावा. रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल हंगा या स्कूल कमिटीचे विद्यमान सदस्य सन्माननीय पोपटराव गणपतराव इथापे गुरुजी यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो आणि पांडोळे साहेबांना विनंती करतो की त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करावा. यानंतर सन्माननीय प्राचार्य कर्डिले साहेब. बेटे बेटे सावधान. आत्ता शांतता करायची आहे. शांत बसायचं आहे. त्यानंतर कार्यक्रमांचाच आनंद घ्यायचा आहे आपल्याला. ऐकूयात आदरणीय कर्डिले साहेब. बेटे बेटे सावधान. ताड बसायचं आहे. LBPच्या चिमुरड्या विद्यार्थ्यांचं जो वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा आणि स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माननीय माजी आमदार दादासाहेबजी कळमकर सर, नंतर अभिषेकजी कळमकर, नंतर या ज्ञानदेव लंके साहेब गुरुजी आणि इतर जे प्रतिष्ठित मान्यवर या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले तांबे सर आणि इतर सर्व प्रतिष्ठित रयत शिक्षण संस्थेचे जे काही स्थानिक स्कूल कमिटी असेल किंवा गव्हर्निंग काउन्सिल असेल किंवा इतर जे उत्तर विभागाचे सर्व पदाधिकारी. नक्कीच आजचा जो हा कार्यक्रम आहे
तो नक्कीच विद्यार्थ्यांसाठी फार उत्सुकतेचा आहे. त्यामुळं जास्त वेळ घेणार नाही मी यामध्ये. या सर्व चिमुरड्या विद्यार्थ्यांना त्यांचा पुढचा कार्यक्रम उत्सुकतेचा आहे. जे काही पुढचे जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या महत्त्वाच्या आहेत, त्यासाठी ते फार उत्सुक आहेत. आणि या शाळेचा जो नावलौकिक आहे, तुमची जी लक्ष्मीबाई भाऊराव पाटील ही जी काही प्राथमिक शाळा आहे, यातले शिक्षक असतील, विद्यार्थी असतील, एवढी मेहनत घेत आहेत. त्याच्यामुळं वेगवेगळ्या स्तरावर, वेगवेगळ्या उंचीवर ते गाठत आहे, वेगवेगळी उंची ते गाठत आहेत. नक्कीच मी पण कर्मवीर अण्णांची जी न्यू इंग्लिश स्कूल हिंगणगाव या शाळेचाच विद्यार्थी आहे. आणि या बहुजन समाजाप्रती जी अण्णांची आपुलकी होती, त्या आपुलकीमुळेच आज आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. नक्कीच हे सर्व विद्यार्थी या ठिकाणी एक नवी उंची या शिक्षकांच्या आणि या शाळेच्या आणि संस्थेच्या मदतीने नक्की गाठतील याची मला पूर्ण खात्री आहे. आणि नक्कीच यातील जे मान्यवर आहेत त्यांचा या शाळेसाठी किंवा संस्थेसाठी नेहमीच पुढाकार राहिलेला आहे. संस्थेची सुधारणा, डेव्हलपमेंट कशी होईल यासाठी नेहमी पुढाकार राहिलेला आहे. नक्कीच या सर्वांचंही महत्त्वाचं योगदान या शाळेमध्ये किंवा संस्थेमध्ये आहे. नक्कीच यांचंही मी विशेष अभिनंदन आणि आभार मानतो. आणि जास्त वेळ न घेता या सर्व विद्यार्थ्यांना मी या कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद कर्डिले साहेब. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री ज्ञानदेवजी लंके गुरुजी, माननीय आमदार निलेशजी लंके साहेब यांचे वडील हे आपल्याला कार्यक्रमानिमित्त शुभेच्छा देणार आहेत. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. बेटे बेटे सावधान, ताट बसायचे. आज या ठिकाणी हा चंबूचा मेळावा, सगळ्यांचा जर मेळावा पाहिला तर मन एकदम बहरून जातं. कारण लगेच आठवण होते अण्णांनी केलेल्या कामाचं किंवा अण्णाने आणि अण्णांच्या मंडळीने केलेलं लहान लहान मुलांचं कसं कौतुक, कसे मुलं जमा करत होते त्याचा देखावा आज आपल्याला साताराच, मला तर असं वाटलं साताराच आहे काही आहे. म्हणजे या ठिकाणी इतका भव्य दिव्य कार्यक्रम घडवून आणला याबद्दल मी प्रथम आमचे लंके यांना धन्यवाद देतो आणि त्यांच्या स्टॉपलाही धन्यवाद देतो. कारण या कार्यक्रमामधून मुलांचा क्रीडा आणि सगळ्याच बाबीमध्ये विकास होत असतो आणि अभ्यासाला एक प्रकारची चालना मिळत असते. आणि हे जे तुम्ही याच्यामध्ये स्पर्धा तयार होतात आणि स्पर्धा तयार होऊन आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढत असतो. म्हणून मी प्रथमतः हा कार्यक्रम ज्यांनी नियोजित केला त्यांचा सर्वांना, त्या कमिटीला किंवा त्या हायस्कूलला धन्यवाद देतो. आणि आलेल्या सर्वांचं जास्त वेळ नाही घेता, उशीर भरपूर झालेला आहे, मुलांची चुळबुळ चालू झाली. म्हणून मी पारनेर आणि नगर मतदारसंघाचे आमदार यांच्या मार्फत ते अधिवेशन चालू असल्यामुळं ते या ठिकाणी येऊ शकले नाहीत, म्हणून दिलगिरी व्यक्त करतो आणि मुलांच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. थांबतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. धन्यवाद आदरणीय ज्ञानदेव लंके गुरुजी. आपण आल्यामुळं आम्हाला खरोखर खूप मनापासून आनंद झालेला आहे आणि आमच्यात उत्साह संचारलेला आहे. सर्व विद्यार्थी लक्ष द्या एकदा. कोणी काही चुकीचं केलं की पोलीस पकडून नेतात, माहीत आहे. पोलिसांनी पकडून नेलं की त्या चोर असेल, कोण जो गुन्हेगार असेल त्याला कोर्टात नेऊन उभं केलं जातं आणि कोर्टात न्यायाधीश बसलेले असतात. तुम्ही पिक्चरमध्ये पाहिलं आहे ना सगळ्यांनी. आणि तिथे वकील असतात, वकील सांगतात माझे अशील यांनी असं काही केलेलं नाही आहे. मग अशा वकिलांना आणि न्यायाधीशांना घडवणारी जी संस्था आहे अहमदनगरचं न्यू लॉ कॉलेज, त्याचे प्राचार्य आणि आजची आपली प्रमुख उपस्थिती आणि प्रमुख वक्ते आदरणीय श्री MM तांबे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करावं. सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. आज या ठिकाणी लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळा व त्याचबरोबर रयत शिक्षण संस्थेच्या इतर 2 शाळांचा जो काही वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभाचे अध्यक्ष, रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजमेंट काउन्सिलचे सदस्य, आमचे मार्गदर्शक आणि पारनेर तालुक्याचं भूषण
आदरणीय माजी आमदार दादाभाऊजी कळमकर, त्याचबरोबर विचारमंचावर उपस्थित असलेले आमच्या अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य, त्याचबरोबर आपल्याही रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य आदरणीय प्राध्यापक पोकळे सर, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले या शहराचे माजी महापौर व आमचे मित्र माननीय श्री अभिषेकजी कळमकर सर, त्याचबरोबर विचारपीठावर उपस्थित असलेले भोरसाहेब पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य कर्डिले सर, त्याचबरोबर आत्ताच या ठिकाणी ज्यांनी माननीय पारनेर नगर संयुक्त मतदारसंघाचे आमदार निलेशजी लंके यांच्या वतीने त्यांचे पिताश्री ज्ञानदेवजी लंके साहेब, त्याचबरोबर विचारपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय, कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर माफी माग, त्याचबरोबर आमच्या तालुक्याचे दुसरे ज्ञानदेव पांडुळे सर आणि इतर सर्व मान्यवर. आजच अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज आमच्या संस्थेच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या शिवाजी मध्यवर्ती ग्राहक भांडाराच्या मार्फत आम्ही आजच राज्यस्तरीय पुरस्कार जे आहेत ते हुतात्मा चौथे शिवाजी महाराज यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिले. आणि त्या पुरस्कार वितरण समारंभामध्ये दादा जे मागचं जे काही उदगीरला जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं, त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जे होते तर ते भारत सासने साहेब त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी त्या पारितोषिक वितरण समारंभामध्ये प्रामुख्याने एक फार मोठा मुद्दा मांडला. आणि आज या ठिकाणी या सर्व लहान लहान विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, नव्हे ते आई वडील दोघंही उपस्थित आहेत आणि त्यांच्यासाठी म्हणून आणि त्यांच्या दृष्टिकोनातून जो काही भारत सासने साहेबांनी जो काही विचार मांडला तो खूप महत्त्वाचा आहे. कारण आज आपण 21व्या शतकाच्या जवळपास उणेपुरे 25% जी काय वाटचाल आहे, म्हणजे 22 अजून एक 4-5 दिवसांनी आपण 2023मध्ये प्रवेश करतो आहे, म्हणजे जवळपास 25 वर्ष आपण 21व्या शतकातली पूर्ण केलेली आहे. आणि हे ज्यावेळेस 21वं शतक चालू झालं आणि ह्या 21व्या शतकामध्ये प्रामुख्याने एक नको असलेला जो काही डिव्हाइस आहे, नको असलेलं जे काही यंत्र आहे ते तुमच्या आमच्या हातात आलं आणि ते म्हणजे स्मार्टफोन. आणि मग ह्या स्मार्टफोनच्या माध्यमातून मग त्याच्यावर तुमचं व्हॉट्सअप असेल, त्याच्यामध्ये इंस्टाग्राम असेल, त्याच्यामध्ये फेसबुक असेल किंवा ही जी काही वेगवेगळी जी काही ॲप्लिकेशन्स आहेत त्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून, त्याचबरोबर जाहीर समारंभांच्या माध्यमातून, त्याचबरोबर जो काही इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे त्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून एक नवीन वाद या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि त्या वादाला जसं आपण म्हणतो की समाजवाद असेल किंवा उजवा वाद असेल, डावा वाद असेल, तर तसा आत्ता दादा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तुच्छतावाद निर्माण झालेला आहे. आणि ह्या तुच्छतावादाच्या पार्श्वभूमीवर जर आपण विचार केला तर कुणी कोणाचं गुणावगुण करावं किंवा त्याचं मूल्यमापन करावं, परंतु ते मूल्यमापन न करता आपण दुसऱ्याला कोणाला तरी तुच्छ लेखायला लागलेलो आहोत. तुझा धर्म कमी आहे, माझा धर्म मोठा आहे, माझी जात मोठी आहे, तुझं जात लहान आहे, किंवा तुझ्याकडं हे आहे माझ्याकडं ते नाही आहे, अशा प्रकारचा जो काही हा तुच्छतावाद जो आलेला आहे. आणि त्या तुच्छतावादाच्या माध्यमातून चांगली मान्यवर मंडळीसुद्धा आज जे काही महामानवांनी हा महाराष्ट्र हा भारत घडवण्यासाठी त्यांचं आयुष्य वेचलं, अशा महामानवांचा आणि महापुरुषांचा सुद्धा अपमान ह्या तुच्छतावादाच्या पार्श्वभूमीवर होतो आहे. आणि ही खरोखर आजच्या ह्या पालकांची जबाबदारी आहे. एका विधी महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून मी 1995 पासून त्या ठिकाणी शिकवतो आहे. मी 1995 पासून विद्यार्थ्यांमध्ये आहे. परंतु मला एक सर्वसाधारणपणे 2005 नंतरचे जे काय आलेले विद्यार्थी आहेत आता त्याच्यामध्ये फार प्रामुख्याने खूप मोठा बदल दिसतो आहे. कारण 2005 पर्यंतचा जो विद्यार्थी आम्ही पाहिलेला होता तो विद्यार्थी आणि 2005 नंतरचा जो विद्यार्थी पाहिलेला आहे आम्ही तो विद्यार्थी, याच्यामध्ये ह्या तुच्छतावादाचं प्रतिबिंब जे आहे आम्हाला स्पष्टपणे दिसतं आहे की दिवसेंदिवस एक सर्वसाधारणपणे समतोलपणे विचार करून आणि एक समतोलपणे विचार करून आपलं पुढचं भवितव्य घडवणारा जो काही विद्यार्थी होता तो विद्यार्थी आता दिसत नाही आहे. बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात जे काही विद्यार्थी आहेत ते एकांगी विचार करत आहेत. आणि ही जी काही एकांगी विचार करणारी जी भूमिका जी आहे त्या भूमिकेतून
ते सर्वसाधारणपणे कट्टरतावादाकडे जात आहेत. मग तो कट्टरतावाद विचारांचा असेल, तो कट्टरतावाद धर्माचा असेल, तो कट्टरतावाद जातीचा असेल. आणि या पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं असेल, माझ्यापेक्षा विचारपीठावर बसलेली जी मंडळी आहेत ती वयाने अनुभवाने खूप मोठी आहेत आणि त्यांनाही हे जाणवत असेल या ठिकाणी की नको तेवढा जातीयवाद आणि नको तेवढा धर्मवाद जवळपास गेल्या 2014 भारतामध्ये प्रचंड प्रमाणात वाढीला लागलेला आहे. आणि या जातीयवादाच्या पार्श्वभूमीवर आणि या कट्टरतावादाच्या पार्श्वभूमीवर जर हा देश आपण कट्टरतावादाकडे नेला आणि तो कट्टरतावाद्यांच्या जर हाती गेला तर तुमच्या पालकांचं, तुमच्या पाल्यांचं जे काही येणारं भविष्य आहे किंवा तुमच्या पाल्यांचा जो काही येणारा भविष्यकाळ आहे तो नक्कीच अंधारात जाणार आहे असं स्पष्टपणे आम्हाला या ठिकाणी वाटतं आहे. आणि मग हा तुच्छतावाद जो आहे, हा जो कट्टरतावाद जो आहे, जर हा कट्टरतावाद थांबवायचा असेल, हा तुच्छतावादावर जर आपल्याला मात करायची असेल तर आपण जे काही तुमच्याकडचं जे स्मार्टफोन नावाचं जे काही डिव्हाइस आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही व्हॉट्सअपवर जे काही येतं किंवा इंस्टाग्रामवर जे काही येतं किंवा फेसबुकवर जे काही येतं आहे तर त्या माध्यमातून जर आपण तोच विचार घेऊन आणि त्याच्यात जे येतं आहे, म्हणजे आजची परिस्थिती अशी आहे दादा की व्हॉट्सअपवर आलेलं हे सगळ्यातलं जगामधलं अंतिम सत्य आहे. फेसबुकवर जे सांगितलेलं आहे त्याच्या पलीकडे जगामध्ये ज्ञान नाही आहे. आणि गुगल तर सगळ्यांचाच बाप आहे, म्हणजे गुगलला काही पण टाका की तुम्ही गुगल, कोणी परावलीचा शब्द झालेला आहे की काही पाहिजे असेल तर गुगल करा, मिळून जाईल. परंतु माझी या ठिकाणी या पालकांना विनंती राहील की व्हॉट्सअपच्या माध्यमातून जी काही माहिती येते आहे, फेसबुकच्या माध्यमातून जी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते आहे किंवा इंस्टाग्रामच्या माध्यमातून जी माहिती पोहोचवली जाते आहे आणि त्याचबरोबर गुगल किंवा गुगलवर जे काही वेगवेगळे ॲप्स जे आहेत त्याच्यामध्ये यूट्यूब असेल किंवा इतरत्र अजून काही ॲप्स असतील तर त्या माध्यमातून जी काही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचते आहे, पोहोचवली जाते आहे तर ती तुम्हाला कट्टरतावादाकडे घेऊन जात आहे. आणि तोच कट्टरतावाद जर तुम्ही तुमच्या मुलाबाळांना दिला, तुमच्या पाल्यांना दिला तर भविष्यकाळामध्ये हा देश अंधारात गेल्याशिवाय राहणार नाही अशी भीती आम्हाला वाटते. आणि हे सांगण्याची गरज नाही, जसं आपण म्हणतो ना की इतिहासातून आपण काहीतरी शिकलं पाहिजे. इतिहास जो आहे, इतिहास हा विषय कशासाठी ठेवलेला असतो की बऱ्याच जणांना असं वाटतं की इतिहास म्हणजे काय युजलेस आहे, कुठे 16व्या शतकात कोणी काय केलं, 17व्या शतकात कोणी काय केलं, स्वातंत्र्यपूर्व काळात कोणी काय केलं, याचे आम्हाला काय देणं घेणं आहे. परंतु हा इतिहास जो आहे तर आपल्याला हा भविष्याची वाटचाल कशी करावी हे शिकवत असतो. आणि जर आपण जगाच्या इतिहासाकडे पाहिलं असेल तर जो देश कट्टरतावादाकडे गेलेला आहे त्या देशामध्ये, त्या देशातली अर्थव्यवस्था कोलमडून पडलेली आहे, त्या देशामधली सामाजिक व्यवस्था कोलमडून पडलेली आहे, त्या देशामधला जो काही तुमचा सामाजिक समतोल सद्भावना जी आहे ती पूर्णतः कोलमडून पडलेली आहे. आणि तो देश विकासाच्या प्रक्रियेमधनं, जागतिक विकासाच्या प्रक्रियेमधनं बाहेर गेलेला आहे. आणि त्या देशाची उदाहरणच जर द्यायची म्हटलं तर फार जास्त लांब जाण्याची गरज नाही आहे. तुम्ही जर अफगाणिस्तानला गेलात पलीकडं तर त्या अफगाणिस्तानमध्ये तालिबानवाद्यांच्या हातात, कट्टरतावाद्यांच्या हातात सत्ता गेल्यानंतर त्या अफगाणिस्तानचं काय झालं आणि तिथल्या लोकांना अन्न आणि पाण्यासाठी किसी 10 दिशा वणवण करावी लागते आहे हे तुमच्या आमच्या समोर आहे. तसंच उदाहरण पाकिस्तानचं पण आहे की पाकिस्तानसुद्धा एक कट्टरतावादाकडे गेलेला देश आहे. आणि आज पाकिस्तानची जर परिस्थिती पाहिली तर अर्थव्यवस्था अत्यंत पूर्णपणे कोलमडलेली आहे. इतकी कोलमडलेली अर्थव्यवस्था होती की आत्ताचे जे पदच्युत झालेले जे पंतप्रधान आहेत पोकळे सर, तर त्या पंतप्रधानांना शेवटी परदेशी गंगाजळी जी असते ती मिळवण्यासाठी पंतप्रधानांना आणि राष्ट्रपतींना जे काही वेगवेगळे बक्षिसं जे मिळालेली होती, बक्षीस म्हणून म्हणा किंवा काहीतरी याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात याच्यामध्ये जे काही हे मिळालेलं असतं बक्षीस म्हणून काही वेगवेगळ्या गोष्टी मिळालेल्या असतात, त्या गोष्टींचा निलाव करून त्याच्यातून पैसे उभे करून मग त्यांना त्या ठिकाणी ते हे करावे लागले आहेत की त्याच्यामध्ये त्या गंगाजळीमध्ये त्याची भर घालावी लागलेली आहे. आणि या परिस्थितीमध्ये आपण आहोत. तर या सगळ्या परिस्थितीचा आपण पालक म्हणून, मी पाल्यांच्या बाबत बोलत नाही आहे, पालक म्हणून आपण जरूर विचार करा. व्हॉट्सॲपवर जे येतं आहे किंवा फेसबुकवर जे येतं आहे किंवा इंस्टाग्रामवर येतं आहे ते अंतिम सत्य नाही आहे, नव्हे ते तुम्हाला भरकवटण्याचं आणि मुख्य जे काही प्रश्न जे आहेत तुमचे आमचे, त्या मुख्य प्रश्नांपासून तुमचं आमचं लक्ष दुसरीकडे विचलित करण्यासाठी काहीतरी वेगवेगळ्या प्रकारचं जे काही लिखाण जे काही आहे ह्या सगळ्या माध्यमातून होत असतं. आणि ते अत्यंत येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या पिढीला ते अत्यंत घातक आहे. आणि मी हे फार जबाबदारीने बोलतो आहे कारण मी माझ्या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांचा मी जो तुम्हाला 2005 नंतरचा जो बदल सांगितलेला आहे तर त्या बदलाच्या पार्श्वभूमीवर जर तुम्हाला तुमच्या पाल्याच्या भवितव्याची आणि भविष्याची खरोखरच जर चिंता असेल तर
त्या पाल्यांनी पालकांनी या सगळ्या गोष्टींच्यापासून स्वतःलाही दूर केलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही सर्व सुदैवी आहात की ज्या कर्मवीर भाऊराव अण्णा पाटलांनी या ठिकाणी गोरगरिबांच्या पददलितांच्या आणि बहुजनांच्या मुलाला शिक्षण देण्यासाठी स्वतःच्या घराची रांगोळी करून ह्या रयत शिक्षण संस्थेचा जो वटवृक्ष जो आहे तो उभा केलेला आहे आणि त्या वटवृक्षाच्या एका वटवृक्षाखाली तुमची जी काही पाल्य जी आहेत ती या ठिकाणी शिक्षण घेत आहेत आणि त्यांचं भवितव्य नक्कीच मला जे वाटतंय की जो विचार कर्मवीर भाऊराव अण्णांचा होता तो विचार या मुलांमध्ये मला दिसून आला. कारण दादा ज्यावेळेस तुमचं ते संस्थागीत चालू होतं तर मी एक ऑब्झर्व केलं की जवळपास तुमचे 80% जे काही मुलं जी आहेत लहान लहान मुलं ते संस्थागीत त्याच्याबरोबर म्हणत होती. म्हणजे संस्कार 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 हा काही असं काही कुठून आलेला काही हवेतून आलेला काही विषाणू वगैरे नाही आहे की त्याचं इन्फेक्शन झाल्यानंतरच मग तुम्हाला संस्कार होईल. तर संस्कार हे कळत नकळतपणे होत असतात आणि या माध्यमातून होत असतात. तर मला या पालकांना विनंती आहे की आपण अत्यंत योग्य अशा शाळेची निवड केलेली आहे. जसं पोकळे सरांनी सांगितलं की आत्ता तुम्हाला जेवढे विचारपीठावर बसलेली लोक दिसतील याच्यामधली माझ्या माहितीप्रमाणे माझ्या आधीचे पिढीतले आहेत हे सगळे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकलेले आहेत. मी स्वतः जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकलेलो आहे. त्याच्यामुळं तुम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकलात म्हणजे तुम्ही मोठे होणार नाहीत हा जर समज जर तुमचा असेल तो मनातून दूर करून टाका. माझं स्वतःचं वैयक्तिक अनुभव सांगतो की माझ्या महाविद्यालयात शिकलेली जवळपास 250 ते 260 विद्यार्थी आहेत की आज तालुका म्हणजे JMFC पासून म्हणजे सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजनपासून तर प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज म्हणजे प्रधान जिल्हा न्यायाधीशपर्यंत ह्या न्यायालयीन सेवेमध्ये कार्यरत आहेत. आमच्या महाविद्यालयातून आत्तापर्यंत 4 हायकोर्ट जजेस झालेले आहेत. त्यातले 3 रिटायर झालेत, 1 दिवंगत झालेले आहेत. परंतु दुसरी एक आमच्या महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे ती आत्ता सध्याला हायकोर्ट जज आहे. आणि ही सगळी जी काही मंडळी जी न्यायाधीश झालेली आहेत किंवा जी विधी क्षेत्रामध्ये अत्यंत नामांकित वकील झालेली आहेत हे सगळे जिल्हा परिषद किंवा मराठी मीडियमच्या शाळेमधून येऊनच मोठी झालेली आहेत. याच्यातला एकही विद्यार्थी इंग्रजी मीडियम किंवा इंग्लिश मीडियम शाळेमधला नव्हता नाही आणि भविष्यकाळात पण असणार नाही. याची स्वतः मी हे जबाबदारीने बोलतो आहे. त्यामुळे आपण केलेल्या शाळेची निवड योग्य आहे आणि फक्त आपल्याला या सगळ्या नव्या बदलत्या वातावरणामध्ये आपण आपल्या पाल्याला चांगले संस्कार देऊ शकू. व्हॉट्सअपचे नको किंवा फेसबुकचे नको किंवा इंस्टाग्रामचे नको. कारण व्हॉट्सअपवर काय आलं आपण ते कोरोनामध्ये पाहिलं वेगवेगळ्या प्रकारचे काढे आणि त्या काढ्यातून निर्माण झालेले प्रॉब्लेम्स. तर याच्यावरून आपण काहीतरी धडा घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. माझं लांबलेलं जे काही भाषण आहे ते मी थांबवतो आणि मला या ठिकाणी माननीय आमचे मार्गदर्शक दादाभाऊजी कळमकर यांनी या ठिकाणी सातत्याने पाठपुरावा करून मला या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून या ठिकाणी आमंत्रित केलं. मला आपल्यासमोर बोलण्याची संधी दिली. त्याचबरोबर आपल्या या प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक जे लंके सर आहेत त्याचबरोबर ठुबे सर आहेत यांनीसुद्धा मला या ठिकाणी आमंत्रित करून आपल्यासमोर संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्यांना सगळ्यांना धन्यवाद देतो. थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद तांबे साहेब. आपण आमच्या विचारांना आणि विद्यार्थ्यांच्या विविध गुणांचं दर्शन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्यांनी आत्ताच आपल्यासमोर विचार मांडले लॉ कॉलेजचे प्राचार्य तांबे सर, त्याचप्रमाणे पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य कर्डिले साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव माननीय भोर सर, आत्ता ज्या ठिकाणी आमदार लंके साहेबांचे वडील येऊन गेले आणि त्यांनी या ठिकाणी विचारही मांडले ते आणि त्यांचे सहकार्य इथापे गुरुजी, पोकळे सर, इन्स्पेक्टर कनेरकर सर, नांदेराव पांडुळे, माजी प्राचार्य काळे सर, माजी महापौर अभिषेक कळमकर, साळुंके साहेब, मोहिते सर, विष्णुपंतजी मस्के, शामराव व्यवहारे, नरवडे सर, ठुबे सर आणि लंके सर. वेळेअभावी मी या ठिकाणी 2 मिनटापेक्षा जास्त वेळ घेणार. तुम्ही शांत राहिले तर 2 मिनटं आणि तुम्ही शांत नाही राहिले तर अर्धा तास. काय करायचं ठरवा तुम्ही. होईल का? 2 मिनटात शांत राहताल का? या ठिकाणी आज अतिशय मनाला समाधान वाटते.
ज्यांच्या नावाने ही रयत शिक्षण संस्थेचं या ठिकाणी हे विद्यालय, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील या लक्ष्मीबाईंनी सुरुवातीच्या काळामध्ये आपलं सौभाग्याचं जे लक्षण असतं मणिमंगळसूत्र, एक दिवस रयतच्या बोर्डिंगमध्ये मुलांना सणावाराला काही खायला नव्हतं. भाऊराव पाटील बाहेर फिरतीवर होते आणि म्हणून त्यांनी ते मणिमंगळसूत्र मोडलं आणि त्या मुलाला गोडधोड खाऊ घातलं. अशा या त्यागरूपी माऊलीच्या रूपाने हा जो त्याग आहे आज मला या ठिकाणी हा निश्चितपणे आज उपयोगात आलेला आहे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट अशी की या ठिकाणच्या गुणवत्तेबद्दल सांगायलाच नको. कर्डिले साहेब या ठिकाणी बसले, त्यांनी सांगितले प्राचार्य 1700 मुलांना ते शिकवतात आणि आज त्यांचा मुलगा आपल्या प्राथमिक विभागामध्ये दुसरीच्या इयत्तेमध्ये त्यांनी घातलेलं आहे. अनेक अधिकारी बदलून आल्यानंतर कोणत्या विद्यालयाची निवड करीत असतील तर आपल्या विद्यालयाची निवड करतात. असं उत्कृष्टपणे खरं याचं श्रेय लंके सर आणि त्यांच्या सर्व सहकारी यांना दिलं पाहिजे. अतिशय मन घालून मनापासून आपला पेशा या ठिकाणी करतायत, त्याचा आम्हाला निश्चितपणे कार्यकर्त्यांना, सगळ्यांना, पदाधिकाऱ्यांना, अधिकाऱ्यांना समाधान वाटतं. दुसरं समाधान असं आहे, मी अनेक कार्यक्रमाला जातो. माझी एक संस्था आहे मोठी की ज्याच्यामध्ये 1800 विद्यार्थी, आपल्या या ठिकाणी तर 450. तिथं कधी पालक एवढ्या संख्येने नसतात, परंतु पालकांची संख्या पाहिल्यानंतर आपल्या मुलांबद्दलची आपुलकी, आपल्या मुलांबद्दलचा असणारा जी आस्था ती या पालकांच्या संख्येवरून आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि म्हणून आज ही या संस्थेचे अध्यक्ष आहेत राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब. शरदचंद्रजी पवार साहेबांचं सुद्धा अतिशय प्रत्येक शाखेकडे लक्ष असतं. 472 विद्यालये आज महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर आहेत. अशा या रयत शिक्षण संस्थेच्या प्रत्येक शाखेकडं, प्रत्येक विद्यालयाकडं पवारसाहेबांचं लक्ष आहे. 3-4 वर्षापूर्वी पवारसाहेब एका मिटिंगमध्ये सहज म्हटले होते, तुमच्या नगर शहराजवळचं, कारण मी कार्यकर्ता म्हणून इथं काम करतो, केडगाव असेल, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालय असेल आणि भिंगार असेल, नरवडे सर, तुमच्याकरता या ठिकाणी मी सांगतो की या ठिकाणची गुणवत्ता चांगली नाही, मुलांची संख्या कमी होत राहिली. त्याच्यामध्ये आता कनेरकर सर इन्स्पेक्टर आहेत, तेच प्राचार्य केडगावला आहेत, त्यांनी त्याच्यामध्ये सुधारणा केली आणि आज पहिलीच्या वर्गामध्ये प्रवेश देण्यासाठी आम्हाला फोन करावा लागतो, चिठ्ठी द्यावी लागती, एवढी त्या ठिकाणी मुलांची रीग लागलेली. या ठिकाणचा यांच्याबद्दल तर आता सांगायचं नाही राहिलं नाही काही, परंतु भिंगारच्याबद्दल नरवडे सर तुम्हाला एक आत्मीयतेने तुमच्या सहकार्यासह चांगलं काम करून त्या ठिकाणची जी संख्या आहे ती कशी वाढेल याच्या बाबतीमध्ये आपण प्रयत्न करावं. मोहिते सर जरा लक्ष द्या, मदत करा. माझी प्राचार्य आहात तुम्ही, काळे सर आहे तिथं माझे प्राचार्य, यांनी सगळ्यांनी लक्ष दिलं तर मला वाटतं निश्चितपणे आपली सगळ्यांची एक गुणवत्ता सगळ्या शाखांची वाढेल, विद्यार्थ्याला त्याचा फायदा होईल. मी या ठिकाणी न बोलता आज या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आलेले तांबे सर, कर्डिले साहेब आणि सर्व मान्यवर यांचं मी या विद्यालयाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आणि पालकांचं मुख्यतः या ठिकाणी मी स्वागत करतो. विद्यार्थ्यांनासुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो. आता टाळ्या वाजवा. आभारी आहे, धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय कर्मवीर, जय हिंद. धन्यवाद आदरणीय दादा, तुम्ही नेहमीप्रमाणे आजही आमच्या पाठीवर छान अशी कौतुकाची थाप दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही फार उत्सुक असाल कार्यक्रमासाठी, पण तत्पूर्वी आपल्याला काही पारितोषिकं या ठिकाणी वितरित करायची आहे. पारितोषिक वितरणाचा पहिला टप्पा आपण या ठिकाणी सुरू करणार आहोत. त्यासाठी मी विनंती करतो आदरणीय खोडदे मॅडम यांना की त्यांनी पारितोषिक वितरणाचा टप्पा सुरू करावा. तत्पूर्वी आजच्याच या दिवशी
आपल्या विद्यालयातील अथर्व सागर बडे इयत्ता पहिली. तर चल लवकर स्टेजवर आहे अथर्व बडे. अथर्व सागर बडे इयत्ता पहिली याचा आज वाढदिवस आहे. आपल्या या सर्व कार्यक्रमाच्या वतीने अथर्वला आपण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अथर्व बडे यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. यानंतर लगेचच दोमल मॅडम पारितोषिक, खोडदे मॅडम पारितोषिक वितरणाचं काम सुरू करतील. शाळेतून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी सुशिक्षित, बुद्धिजीवी, सोबतच संस्कारक्षम असावा यासाठी शाळेत अनेक उपक्रम राबविले जातात. शाळेत विद्यार्थ्यांच्या उपक्रमशीलतेला नेहमीच प्रोत्साहन, प्रेरणा मिळते. शाळेत आदर्श विद्यार्थी घडविण्यासाठी नेहमीच प्रयत्न होत असतात. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे मूल्यमापन होण्यासाठी निरनिराळ्या स्पर्धा घेतल्या जातात. कथाकथन, निबंध, वक्तृत्व, हस्ताक्षर, चित्रकला, क्रीडा स्पर्धा या विविध स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेले आहे. त्यांच्या या यशाला पारितोषिक वितरण समारंभ म्हणजे कौतुकाची थापच आहे. पारितोषिकामुळे मुलांना आणखीन प्रेरणा मिळते. अशा या सर्व यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे पारितोषिक वितरण होत आहे. मी स्टेजवरील सर्व मान्यवरांना विनंती करेल की आपण या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या शुभ हस्ते बक्षीस प्रदान करावे. इयत्ता बालवाडी कुंभकर्ण देवांश योगेश. कथाकथन स्पर्धा द्वितीय. रंगभरण स्पर्धा उत्तेजनार्थ कुंभकर्ण देवांश योगेश. दरेकर आयुष वैभव. दरेकर आयुष वैभव. कथाकथन स्पर्धा तृतीय. रंगभरण स्पर्धा द्वितीय. कुंभकर्ण देवांश योगेश. दरेकर आयुष वैभव. पुढच्या विद्यार्थ्यांनी तयार राहायचं आहे. पालक जर असतील तर त्या पालकांनाही विनंती आहे. घेंबूळ रुद्र सोन्याबापू. घेंबूळ रुद्र सोन्याबापू. कथाकथन स्पर्धा प्रथम. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. सर्व विद्यार्थी जोरदार टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. पिंपळे पृथ्वी दीपक. पिंपळे पृथ्वी दीपक. कथाकथन स्पर्धा द्वितीय. इयत्ता बालवाडी. इकडे इकडे पृथ्वी दीपक. म्युझिक सोबत टाळ्या कंटिन्यू पाहिजे. पृथ्वीराज प्रकाश. देवगडे पृथ्वीराज प्रकाश. कथाकथन स्पर्धा तृतीय. ससे ओम जगन्नाथ. ससे ओम जगन्नाथ. कथाकथन स्पर्धा उत्तेजनार्थ. जाधव आराध्या रावसाहेब. इयत्ता बालवाडी. जाधव आराध्या बावसाहेब. कथाकथन स्पर्धा प्रथम. यानंतर इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी तयार राहायचे. इयत्ता पहिली सिद्धविदाय सचिन पेंडभाजे. सिद्धवेदाय सचिन पेंडभाजे. कथाकथन स्पर्धा प्रथम. टाळ्या वाजवायच्यात. आपलेच मित्र आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत, अभिनंदन करायचंय. आदिराज संतोष कुमार दराडे. आदिराज संतोष कुमार दराडे. इयत्ता पहिली. हात उंच करून टाळ्या. संगीत खुर्ची उत्तेजनार्थ. कथाकथन उत्तेजनार्थ. इयत्ता पहिली. अनुराज संतोष कुमार दराडे. अनुराज संतोष कुमार दराडे. वक्तृत्व स्पर्धा तृतीय. धामणे अनुष्का विलास. धामणे अनुष्का विलास. वक्तृत्व स्पर्धेमध्ये द्वितीय. हस्ताक्षर स्पर्धेमध्ये प्रथम. सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात या विद्यार्थ्यांचं कौतुक करायचंय. धामणे अनुष्का विलास. मृणाली भावका उंबरे. मृणाली उंबरे. कथाकथन स्पर्धा द्वितीय. आराध्या राणी काळे. आराध्या राणी काळे. कथाकथन स्पर्धा तृतीय. धावणे तृतीय. ज्ञानेश्वरी गणेश शिरसाट. इयत्ता पहिली. कथाकथन स्पर्धा प्रथम. ज्ञानेश्वरी गणेश शिरसाट. यानंतर इयत्ता दुसरीचे विद्यार्थ्यांनी तयार राहायचे. वरद बाबाजी झावरे. वरद बाबाजी झावरे. कथाकथन स्पर्धा प्रथम. वक्तृत्व स्पर्धा प्रथम. धावणेमध्ये प्रथम. संगीत खुर्ची द्वितीय. पोटॅटो शर्यत द्वितीय. झावरे वरद बाबाजी.
शिवकन्या भाऊसाहेब मुळे, शिवकन्या भाऊसाहेब मुळे इयत्ता दुसरी, कथाकथन स्पर्धा द्वितीय, वक्तृत्व स्पर्धा उत्तेजनार्थ, चमचा लिंबू स्पर्धा प्रथम, संगीत खुर्ची उत्तेजनार्थ. कीर्ती प्रवीण शिरशे, श्रीराज भारत गोल्हार इयत्ता दुसरी, श्रीराज भारत गोल्हार, कथाकथन स्पर्धा तृतीय, हस्ताक्षर स्पर्धा प्रथम, वक्तृत्व स्पर्धा तृतीय. ओवी अशोक बडवे इयत्ता दुसरी, ओवी अशोक बडवे, कथाकथन स्पर्धा प्रथम, हस्ताक्षर स्पर्धा द्वितीय, वक्तृत्व स्पर्धा द्वितीय. ईश्वरी प्रमोद ढगे इयत्ता दुसरी, ईश्वरी प्रमोद ढगे, कथाकथन स्पर्धा प्रथम. पुढे शिवराज शिवाजी इयत्ता दुसरी, पुढे शिवराज शिवाजी, पुढे शिवराज शिवाजी, वक्तृत्व स्पर्धा द्वितीय, पोटॅटो शर्यत द्वितीय. यानंतर इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी तयार राहायचं आहे. इयत्ता तिसरी खराडे यशस्वी नवनाथ, खराडे यशस्वी नवनाथ, वक्तृत्व स्पर्धा प्रथम, हस्ताक्षर स्पर्धा प्रथम, निबंध स्पर्धा द्वितीय, चमचा लिंबू स्पर्धा तृतीय. लंगडी स्पर्धामध्ये विजेत्याचं पारितोषिक या विद्यार्थिनीने पटकावलेलं आहे. खराडे यशस्वी नवनाथ. उंडे सई शेखर, उंडे सई शेखर, हस्ताक्षर स्पर्धा प्रथम, रंगभरण प्रथम, धावणे उत्तेजनार्थ, संगीत खुर्ची तृतीय. सायकड श्रेयस बाळासाहेब, सायकड
सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपली बैठक व्यवस्था आता खाली केली जाणार आहे. सर्व व्हॉलंटियर्स स्वयंसेवक जे आहेत त्यांनी पटकन स्टेजवरील खुर्च्या टेबल व्यवस्था खाली घ्यायची आहे बसण्यासाठी. लवकर स्टेज मोकळं करायचं आहे आपल्याला कार्यक्रमासाठी.